हॅलो, नमस्ते, गुड मॉर्निंग. तर आजचा व्हिडिओ हा डेली व्लॉगिंगचाच असणार आहे. मी तुमच्यासोबत माझी डेली रूटीन शेअर करणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं ना, मी जेव्हा डेली रूटीन काही दाखवत असते, तर मी तुमच्यासोबत काही ना काही विषयावर बोलत असते किंवा गप्पा करत असते. तर आजचा माझा एक विषय आहे, की एका स्त्रीने कसं असलं पाहिजे. म्हणजे एका स्त्रीने स्वतःला कुठल्या परिस्थितीत कसं ठेवावं, ह्या टॉपिकवर मी थोडंसं तुमच्याशी बोलणार आहे. आणि हे जे मी बोलणार आहे, ते सर्व काही एक माझ्या मनातल्या ज्या काही विचार असतात, मनातल्या ज्या काही गोष्टी असतात, माझे विचार आहेत, तेच मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर टॉपिक असा आहे, की प्रत्येक स्त्रीला, महिलेला हे वाटत असतं, की मी जर सगळ्यांशी चांगलं वागली, सगळ्यांच्या मनासारखं मी वागली, तर मला सगळे चांगलं म्हणतील, माझा आदर करतील आणि मला खूप म्हणजे माझी प्रशंसा होईल. तर हा विचार आहे ना, त्यांनी डोक्यातनं काढून टाकावा, की कधीही आपण जेही करू ना, ते प्रत्येक वेळेस प्रत्येक व्यक्तीसाठी ते चांगलंच असेल. चांगलं असलं तरी ती व्यक्ती त्याचं आपल्याला क्रेडिट देईल किंवा आपल्याबद्दल काहीतरी छान प्रशंसा करेल, असं नसतं आणि असं कधी होतही नाही, खूप कमी वेळेस होतं. कारण मनुष्य आणि त्याच्या स्वभावाचे नियम जरा वेगळेच असतात. नेहमी आपण जे समजतो तसंच होईल असं कधी नसतं. आपल्याला हेच वाटतं, की आपण जे काही करतोय ना इतरांसाठी, ते खूप काही आहे आणि त्याच्यावरती इतर खूप खुश होतील. पण हीच आपली कुठेतरी चूक असते, की आपण जे करतो ना, त्याच्यासाठी आपण कोणाकडनं काहीतरी अपेक्षा करतो. प्रशंसा का असेना, पण ती आपली अपेक्षा असते. तर मला तरी असं वाटतं, की जे पण करतो ना आपण, ते आपण आपली जबाबदारी आणि कर्तव्य समजून करायचं. कुठलीही अपेक्षा न ठेवता करायचं. म्हणजे जेणेकरून आपल्याला कुठलाही प्रतिसाद किंवा चांगलं काही न भेटलं तर आपल्या मनाला खूप काही वाईट वाटत नाही किंवा आपण स्वतःला दुखवत नाही. खरं म्हणजे प्रत्येक स्त्रीने ना स्वतःला ओळखलं पाहिजे. आपण काय आहोत? आपण काय करतोय? किती करतोय? आणि जे काही करतोय ना, त्याच्याबद्दल मला स्वतःला स्वतःचं कौतुक आहे. कारण मी जे करते ना, ते मी आज करते हे मला आधी जमत नव्हतं. मी हे कधी केलेलं नव्हतं आणि जे करते ना, ते अगदी परफेक्ट करते. म्हणून स्वतःलाच स्वतःसाठी महत्त्व द्या. आणि मी जे करते ते काम मला आवडणारं नव्हतं, तरी मी आवडीने आता करते. वेळेत करते, सर्व काही छान करते. याच्यासाठी स्वतःला प्रशंसा करा. स्वतःचं मन मोठं करून स्वतःला क्रेडिट द्या, की मी आता परफेक्ट आहे. मी आता आधी ज्या मला गोष्टी कठीण वाटत होत्या, त्या देखील मी आता सोप्या करून घेतलेल्या आहे आणि इतरांना आनंदी ठेवण्यासाठी करते आणि योग्य तेच आहे. मग बस, जास्त काही इतरांबद्दल विचार नाही करायचा. एवढं आपल्यासाठी स्वतःसाठी पुरेसं आहे. आणि यात नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, की जे आपल्याला जमतंय, जे आवडतंय आणि ज्या गोष्टीने आपणही इथं आनंदित राहू, अशाच गोष्टी करा आणि तेवढंच करा. फक्त इतरांना खुश करण्यासाठी जे आपल्याला जमत नाही आहे, कठीण जातंय किंवा अशक्य आहे आणि त्यांना खुश करण्यासाठी तुम्ही करतायत आणि तेवढं केल्यानंतर साहजिक तुमची अपेक्षा असणार आहे, की यांनी मला कौतुक करावं, आदर द्यावा, प्रशंसा करावी आणि तसं होत नाही. ते आपल्या आदर, प्रशंसा किंवा काही न करता जर त्यांनी उलट केलं, की एखादी चूकच काढली, तर त्यावेळेस आपलं मन खूप दुखावतं आणि आपलं मानसिकता खूप खराब होत असते. नंतर त्याच गोष्टीचं रूपांतर राग, क्रोध, क्रोशमध्ये होत असतं. म्हणून कधीही ना आपले कार्य, कर्तव्य हे जबाबदारी म्हणून करा. कोणाला कोणाचा आदर मिळावा किंवा कोणी मला प्रशंसा करावी किंवा इतरांना खुश करण्यासाठी कधीच करू नका. कारण मनुष्य हा स्वार्थी प्राणी आहे आणि तो कधी खुश होत नाही, तो कधी समाधानी नसतो. आणि हा प्रयत्न जर तुम्ही पुन्हा पुन्हा करत असाल त्यांना खुश करण्यासाठी आणि त्यात तुम्हाला काही साध्य झालं नसेल, तर त्यावेळेस तुम्ही नकळत निगेटिव्ह रोलमध्ये जातात. मानसिक खच्चीकरण झालेलं असतं आणि त्यानंतर तुम्ही स्वतःला बदलतात. त्या लोकांना महत्त्व देणं बंद करतात आणि स्वतःला त्या लोकांपासून लांब करतात. त्यापेक्षा तर मला वाटतं, की आधीच असं करू नका, की तुम्हाला एवढं बदलायची वेळ येईल. आपलं मत योग्य वेळेवर मांडत जा. जे योग्य आहे ते सिद्ध करत जा. उगाचच त्याला राग यायला नको किंवा मी नाही ऐकली, उलटून बोलली तर त्याला वाईट वाटेल म्हणून निमूटपणे ऐकत बसू नका. योग्य वेळी योग्य त्या गोष्टीला स्टँड घ्यायला शिका, स्पष्ट करायला शिका. जास्त काही वाईट होण्यापेक्षा जे आहे ती गोष्ट तिथल्या तिथे सांगून थांबवा. आणि स्वतःला असं बनवा ना, की स्वतःचा आत्मविश्वास वाढेल आणि स्वतःचा आदर स्वतःच कराल. कारण आपला आत्मविश्वास हाच आपल्याला आदर, मान-सन्मान देऊ शकतो. आत्मविश्वासच आपल्याला मोठं बनवतो. तो लोकांना ओळखायला शिकवतो. स्वतःवर नियंत्रण देखील ठेवतो. आणि अशा स्त्रीला ना कधी बोलायचं, कधी शांत राहायचं याची देखील अचूक वेळ कळत असते. आणि म्हणून स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रीपेक्षा कधीही स्वतःची जाणीव करणारी स्त्री ही नेहमी प्रभावशाली असते. ती स्त्री कधीही इतरांच्या कामात, वैयक्तिक जीवनात ढवळाढवळ करत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या फालतू प्रश्नांची उत्तरं देत बसत नाही.
जिथे तिची रिस्पेक्ट नसेल, आदर नसेल, तिथे स्वतःहून जाऊन हजर राहत नाही. कारण माणसाचा स्वभावच आहे की जिथे ज्या गोष्टी इझिली भेटतात त्यांना किंमत जास्त राहत नाही. म्हणून स्वतःची किंमत स्वतःच करायला शिका. उगाचच जिथे आपल्याला कोणी विचारतही नाही तरी तिथे जाऊन आपण सल्ले देत बसणं, दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करणं, उगाचच नको तिथे हक्क दाखवून कोणाला तरी काहीतरी शिकवणं किंवा उपदेशून बोलणं, हा एक मूर्खाचाच भाग असतो. आणि ही जी स्वाभिमानी स्त्री असते ना, ती हे काम कधीही करत नाही. आणि असंच काही बोलणाऱ्या व्यक्तीकडे आपण लक्ष देतो, त्याच्या बोलण्याचा परत परत विचार करतो आणि त्याचा विचार करून आपण त्याला काहीतरी महत्त्व देतो असतो. म्हणून अशा व्यक्तीला कधी महत्त्व द्यायचं नाही, त्याचा विचार करायचा नाही किंवा त्याला कसलाही प्रतिकार करायचा नाही. त्याला फक्त इग्नोर करायचं. जर आपण त्याला इग्नोर करतो ना, तेव्हा याच्यापेक्षा मोठा प्रतिकार असूच शकत नाही की आपण त्याला कसल्याही गणतीत घेत नाही किंवा त्याला व्हॅल्यू देत नाही. आणि याचसाठी स्वतःला बेटर बनवा, निडर बना, म्हणजे जेणेकरून कोणी आपल्याला गृहीत धरू शकत नाही. आणि ही गोष्ट देखील महत्त्वाची की आदर हा कधीही मागून किंवा भांडून मिळत नाही, तो आपल्या वागणुकीतून कमवावा लागतो. म्हणूनच आपलं आचरण नेहमी असं ठेवलं पाहिजे की जेणेकरून आपल्याकडून कोणीही दुखावलं जायला नको, कोणाला त्रास व्हायला नको. जरी आपण कोणाचं खूप चांगलं नाही करू शकलो ना, पण आपल्याकडून कोणाचं वाईट तरी होणार नाही असं वर्तन आपलं असलं पाहिजे. आणि स्वतःला एवढं स्ट्रॉंग बनवा की जरी कोणी मान सन्मान नाही दिला तरी चालेल, पण उगाच कारण नसताना आपला कमीपणा दाखवून खोटं बोलून आपला अपमान करणार नाही. त्यासाठीच काही गोष्टी या लक्षात ठेवायच्या असतात. त्यातली पहिली म्हणजे प्रत्येक वेळी इतरांच्या बोलण्यावर लक्ष देऊ नका किंवा लगेच रिॲक्ट होऊ नका. कारण परत परत रिॲक्ट होणाऱ्या व्यक्तीची देखील किंमत आपोआप कमी होत असते. म्हणून स्वतःला नेहमी शांत ठेवत चला. कारण रिॲक्शन ही भावना आहे, पण सायलेन्स ही खरी ताकद असते आणि तीच आपल्याला स्ट्रॉंग बनवत असते. याचंच एक उदाहरण असंही असू शकतं की एखादी महिलाची नेहमी शांत असते, आपलं आपलं काम करत असते, मूर्खांकडे नेहमी दुर्लक्ष करते, पण जेव्हा अति होतं किंवा जेव्हा ती बोलायला लागते त्यावेळेस ती सर्वांना शांत बसवते. कारण तिच्याकडे तेवढे ते इतरांबद्दलचे भावना असतात, अनुभव असतात व वागणुकीचे ते बोल असतात आणि एकदाच ती त्या स्थिरतेचा आणि अनुभवांचा वापर करून घेत असते. कारण प्रत्येक वेळेस त्यांना उत्तर देऊन वेळोवेळी आपण स्वतःला दुखवून आपला वेळ वाया घालत असतो. म्हणून सहन करायचं, जेवढं शक्य तेवढं सहन करायचं, मनात ठेवायचं आणि त्या सगळ्या चुकीच्या वागणुकांचा अनुभवांचा एक म्हणजे गठुडीच तयार करायची आणि एकदाच ती त्यांच्यासमोर खोलून मोकळी करायची, जेणेकरून त्यावेळेस त्यांच्यासमोर कुठलंही उत्तर द्यायला जागासुद्धा नसायला. आणि प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी कोणी ना कोणी एक व्यक्ती असतेच जी तिला त्रास द्यायचा प्रयत्न करते, जाणून बुजून दुखवायचा प्रयत्न करत असते. कारण तिला आपलं रिॲक्शन हवं असतं आणि आपल्या रिॲक्शनचा ती फायदा घेणार असते. म्हणून अशा व्यक्तीला रिॲक्ट करून तिला इम्पॉर्टंट द्यायचं नाही. कारण प्रत्येक स्वाभिमानी स्त्रीला हे माहिती पाहिजे की कुठल्याही व्यर्थ बडबडीमध्ये किंवा रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येक भांडणीत आपलं बोलणं गरजेचं नाही आहे. आणि ही तीच महिला असते जी चांगले व्यक्तिमत्व असतं, तिला हे कळतं की मी कुठं बोलावं, कुठं नाही बोलावं. आपले शब्द आणि आपले विचार हे एवढे महत्त्वाचे आणि एक्सपेन्सिव्ह ठेवायचे की ते कुठेही सहजच वापर नको व्हायला, त्यांचा योग्य त्या ठिकाणीच वापर व्हायला हवा. म्हणून तेवढंच लिमिटेड बोलायचं आणि तेवढ्याच वेळेस बोलायचं. आणि ते चुकीच्या वागणाऱ्या व्यक्तीच्या नादी लागणं म्हणजे आपला वेळ आणि ऊर्जा आपण खर्च करत असतो किंवा आपण त्या लेवलचे नसतो. आपण जेव्हा स्वतः शांत आणि संयमी राहतो तेव्हाच आपले विचारही तसे असतात आणि आपल्याला जगही तसंच वाटतं. म्हणून स्वतःला तसं ठेवा आणि अशा लोकांपासून लांब राहा. एवढंच मला सांगायचं आहे. तुम्ही जेही बोलले आज ते मी कोणाबद्दल पर्सनली बोललेली नाही आहे. मी जे जगात घडतं आहे किंवा ज्या गोष्टी रिअलिस्टिक आहे त्याच्याशी मी रिलेटेड बोलली आहे. ज्याला आवडत असेल त्याने लाईक करा, ज्याला नाही आवडलं त्याने सोडून द्या, इग्नोर करा. आणि काही फायद्याचं वाटलं असेल माझ्या चॅनलमधनं तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये अशाच नवनवीन माहितीसोबत आणि डेली रुटीनसोबत. तोपर्यंत बाय.